नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माझे आई पप्पा 1 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस देऊ शकत नाही असं म्हणत जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी विद्यार्थिनीला रडू कोसळलं. तर प्राध्यापक सोन कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न. आता बघूया सविस्तर बातम्या. माझे आई पप्पा 1 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस देऊ शकत नाही, म्हणून सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी एका मराठा समाजाच्या विद्यार्थिनीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी केली आहे. आमचे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. आम्ही मार्क्स मिळवले शिक्षणासाठी, सरकारने असा निर्णय का घेतला? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण आहे, पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं म्हणणं, जरी तुम्हाला एसीबीसी द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं ईडब्ल्यूएस का बंद केलंय? ईडब्ल्यूएस सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? ईडब्ल्यूएस सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग सीईटी सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, 4 दिवस बाकी. आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतो. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत सीईटी घ्यावं लागेल. त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर एसीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाइम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका. दादा की 6 महिन्याचा टाइम मागितला. त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल. असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल, नाही. त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल. ते करणं नाही शक्य. माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. मी एसीबीसी कॅटेगरीमध्ये बसते. मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे. जर एसीबीसी मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती. पण जर मी आज घाबरून जर ओपन मध्ये ऍडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या. 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी. 24 लास्ट डेट आहे. एफसी सेंटरला 25 डेट दिली, आम्हाला डेट वाढून द्या. व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या, पण पावती लवकरात लवकर. आम्हाला पावती पण भेटत नाही. ते सरचे लोक संपावर गेलेत, मग ते संपावर गेले तर पावती कशी घ्यायची? बिबट्या संबंधित खोटी माहिती समाज माध्यमांवरती व्हायरल केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या वतीने देण्यात आला असून सदर बिबट्या शहराबाहेर वनपरिक्षेत्रात गेला असावा असा कयास वर्तवण्यात आलाय. नमस्कार, मी सूर्यकांत विठ्ठलराव मंकावार, भारतीय वनसेवेचा अधिकारी असून उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर वन विभाग प्रादेशिक येथे 4 वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की आपल्या शहरात बिबट्या आढळून आल्याने साहजिकपणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात आपल्याला थोडी माहिती देणे गरजेचे आहे. शेवटच्या बिबट्याची नोंद 17 जुलैला प्रोझोन मॉल N1 सिडको जवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये झालेली आहे. या घटनेला 72 तासापेक्षा जास्त वेळ झाला असून त्या बिबट्याच्या हालचालीच्या पद्धती व वर्तन पाहता तो शहरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसून येते. MIDCचे स्थलांतर झाल्यामुळे N1 सिडको परिसरातील 10% उद्योग बंद झालेले आहेत. त्यामुळे या भागात वर्दळ कमी आहे, ज्यामुळे बिबट्याला लपायला व मार्ग काढणे सोपे झाले आहे. हा बिबट्या पळशी व सारोळा या वनक्षेत्राकडे जाताना दिसत आहे. जवळपास 3 दिवस झाले आहेत. बिबट्या वनक्षेत्राच्या दिशेने गेले असल्याची खूप दाट शक्यता आहे.
परंतु आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे आहे. या शोध मोहिमेत वन विभाग, आर्मीचे इको बटालियन टास्क फोर्स, पोलीस विभाग आणि महसूल विभाग तसेच नाशिकच्या रेस्क्यू टीमचा समावेश असून एकूण 60 पेक्षा अधिक लोकांची 15 पथके 5 दिवसापासून बिबट्याचा माग काढत आहेत. तरी सर्वांना माझे आवाहन आहे की कृपया सतर्क रहा. एकटे मुलांना बाहेर सोडू नका. सकाळी संध्याकाळी अंधार झाल्यानंतर लहान मुलांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव करा. आपल्याला बिबट्याबद्दल माहिती मिळाल्यास, बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नका. त्वरित वन विभाग, स्थानिक पोलिसांना कळवा. अफवा, अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करू नका. यामुळे गोंधळ होऊ शकतो. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्यास आयपीसी अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आपल्या व बिबट्याची सुरक्षेची जबाबदारी आपली सर्वांची आहे. धन्यवाद. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली गेल्या 4 दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या वाहिद भिकन पठाण, इरफान शेख, हाशम युसुफ, बुरहान शेख या 3 शेतकऱ्यांनी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी धरणे देऊन बसलेल्या 30 शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर काल रात्री उशिरा स्थगित केलंय. नारायणपूर वाळूज येथील गट क्रमांक 50, 51, 53 आणि 54 मधील आपल्या शेतात जाण्यासाठी 60 ते 70 शेतकऱ्यांना पूर्वी खाम नदीपासून रस्ता होता. परंतु खाम नदीला पाणी जेव्हा येते तेव्हा शेताकडे यायला रस्ता शिल्लक नसतो. त्यामुळे नदी ओलांडून शेताकडे जाणं अनेकदा धोकादायक ठरतं. म्हणूनच या नदीच्या बाजूने असलेल्या गाळ पेराच्या जमिनीतून फक्त 200 फूट लांबीचा रस्ता प्रशासनाने तयार करून द्यावा. या मागणीसाठी नारायणपूर येथील शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली धरणे, निदर्शने व मोर्चेच्या माध्यमाने पाठपुरावा करत होते. तसेच कायदेशीर लढाई देखील त्यांनी सुरू ठेवली होती. हा रस्ता देण्याचं तहसीलदारांनी 2 वर्षापूर्वी आदेशही दिला होता. जर या गाळपेराच्या जमिनीतून 200 फुटांचा रस्ता देता येत नसेल तर खाम नदीवरती 100 फुटांचा पूल बांधून द्या किंवा पैठण आणि गंगापूर या शिवारात येणाऱ्या जमिनीतून शिवरस्ता काढून द्या, असे 2 पर्याय बाधित शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला लेखी स्वरूपात दिलं होतं. काल संध्याकाळी उशिरा गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी उपोषण स्थळी येऊन कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत तसेच उपोषण कार्यकर्त्यांसोबतही तासभर चर्चा केली. यावेळी उपोषणकर्ते व धरणे देऊन बसलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड प्राध्यापक राम बाहिती, भाकप वाळूज शाखा सचिव कॉम्रेड इब्राहिम पटेल यांनी व वाहिद पठाण यांनी चर्चा केली. 19 जुलै रोजी रात्री उशिरा गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी तसेच भाकप राज्य सहसचिव कॉम्रेड राम बाहेती, वाळू शाखा सचिव कॉम्रेड इब्राहिम पटेल यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन या 3 शेतकऱ्यांनी आपलं उपोषण सोडलं. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते शहरातील वॉर्ड क्रमांक 28 स्वामी विवेकानंद नगर अंतर्गत गार्डन सुशोभीकरण करण्याचं भूमिपूजन आणि गोदावरी पब्लिक स्कूल समोरील रस्त्याचं लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. शहरातील वॉर्ड क्रमांक 28 मधील स्वामी विवेकानंद नगर अंतर्गत येणाऱ्या या गार्डनमध्ये शेकडो नागरिक रोज येत जात असतात. परंतु आता त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. नागरिकांची समस्या जाणून घेत आमदार प्रदीप जयस्वाल यांनी या गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि आता त्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच कामाचं भूमिपूजन शनिवारी पार पडलंय. तसंच गोदावरी पब्लिक स्कूल समोरील रस्ता पूर्णपणे तयार झाल्याने त्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, हरिभक्त पारायण शिरसाट मामा, उपशहर प्रमुख राजू आहिरे, रमेश सूर्यवंशी, युवासेना महानगर प्रमुख सागर करडक, युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल देवगिरीकर, डॉक्टर संदीप जाधव, मोहन मेघावाले, शशिकांत पाटील, रमेश कौर, आनंद खरात, रमेश मगरे, राजू मगरे, भरत रगडे, ज्ञानेश्वर शिरसाट तसेच महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शारदा घुले, उपमहानगर संघटक पद्मा शिंदे, उपशहर प्रमुख सुजाता गवळी, उपशहर प्रमुख माधुरी लहरे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज.
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS, MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन MA, डिप्लोमा कोर्सेस DBM, DC आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क 9604708660 9405769999 7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। गद्दारी झाली असली तरीही मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघात शिवसेना चिन्हावर आमदार निवडून आला होता। आगामी विधानसभा निवडणुकीतही सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेनाच लढवणार असल्याचा निर्धार शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। शिवसंकल्प मोहिमेनिमित्त शनिवार रोजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हा प्रमुख सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, तालुका प्रमुख रघुनाथ घारमोडे, दिलीप मचे, तालुका संघटक भास्करराव आहेर, विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, गुलाबराव कुलते, शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे, किसान सेना तालुका संघटक सखाराम हिवाळे, उपतालुका प्रमुख नारायण आहेर, सोमनाथ बडक, महेंद्र बावस्कर, शिवा गौर, संजय काळत्रे, प्रकाश वराडे, दशरथ सुरडकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखीताई परदेसी, तस्लीम पठाण, युवा सेना जिल्हा समन्वयक लखन ठाकूर, कैलाश जाधव, तालुका अधिकारी संजय धनवई, रामेश्वर इंडोले व स्वप्नील पाटील उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचा आमदार का करू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी येथे पुढचा आमदार शिवसेनाचाच असणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे। म्हणून मला अजून जुने बरेच दिलीप उमरियासारखे, माधवराव खोमनेसारखे, आपले लाला शालिग्राम लालासारखे सगळे लोक लक्षात आहेत वेगवेगळ्या गावाचे। त्यास हा इकडचा भाग संभाजीनगर पूर्व मतदारसंघात होता। भवनपर्यंत म्हणजे कारखान्यापर्यंत हा भाग संभाजीनगर मतदारसंघात होता पूर्वमध्ये, आणि इकडचाच भाग सिल्लोडमध्ये होता त्या काळात। आपले वराडे मामा पण, त्यास उमेश कुलकर्णी वगैरे, आम्ही तर गेस्ट हाऊसला खूप वेळेस मुक्काम केलाय सगळ्यांनी। सांगण्याचा मुद्दा हा की हा तालुका शिवसेनेशिवाय या तालुक्याचं पान हलत नव्हतं, हे तुमच्या माहिती तो सांगतो। या सिल्लोडमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे होते। नगराध्यक्ष शिवसेनेचा होता। पांडुरंग दुधे असतील, शंकर पल्ली असतील, नंतर उमेश उपाध्यक्ष होता। पण अनेक वर्ष आणि भारतीय जनता पार्टी, मला चांगलं आठवतं, आमच्या मागे मागे फिरायची, एक तरी जागा द्या, दोन तरी जागा द्या, अशा पद्धतीनं जागा वाटपाची आमच्या मागं मागं फिरायची। गुलाबपूर ते त्याच भवनला राहायचं। सांगण्याचा मुद्दा हा, एवढी ताकद आपली असताना पुन्हा ही ताकद पहिल्यांदा सांगितलं की ही जागा शिवसेनेला लढायची, शिवसेनेलाच लढायची।
ती जागा शिवसेनाच लढणार, दुसरं कोण लढेल? कारण जिथं ज्याचा आमदार आहे त्याचीच ती जागा असते. हा नॅचरल आपलं सूत्र आहे महाविकासाकडे. रावसाहेब दानवे ज्या दिवशी बोला ना, रावसाहेब दानवेला तुम्ही सिल्लोडबंदी करायला पाहिजे होती. भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे होता इथं तुम्ही. तो काय म्हणला का की मुसलमानाच्या एरियाला म्हणला का मुसलमान ज्यावेळेस त्याला मतं पडत होते मुसलमानाच्या कसं बोट वाटत होतं? आता पाकिस्तान झाला का सिल्लोड? चूक आहे का बरोबर आहे? निषेध करायला पाहिजे. मुसलमान म्हणजे काय पाकिस्तानमध्ये का? ठीक आहे, जे असतील पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा. सगळ्याच मुसलमानांना तुम्ही पाकिस्तानी कसं म्हणता? ही माऊली उठी आपल्याबरोबर, ही फिरती मला प्रत्येक कार्यक्रमात येते. मुसलमान माऊली आहे, महिला अजून फिरती आपल्याकडे, शिवसैनिक म्हणून फिरते ती. बरोबर आहे का? पण तुम्ही कसं तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करता? तर भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदादा धुतकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. आज भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेचा 25वा वर्धापन दिनानिमित्त या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 27 जुलै 2024 भारतीय दलित पॅन्थरचा 25वा वर्धापन दिन राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिला बचत गटातील महिलांचा सत्कार, समाजसेवेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटक माननीय संदीपानजी भुमरे साहेब, खासदार तथा पालकमंत्री, अतुलजी सावे, कॅबिनेट मंत्री, मागासवर्गीय कल्याण मंत्री, अब्दुल सत्तार पणन ओखाप मंत्री, तसेच आमदार प्रदीपजी जयस्वाल, संजयजी शिरसाट इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार असून डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे, प्रख्यात साहित्यिक यांचं या ठिकाणी या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधले जिल्हा अध्यक्षासह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आव्हान देखील या ठिकाणी संयोजकांनी केले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये दलित बहुजनांच्या आणि या देशातील प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्षमयरित्या कार्यरत असलेलं एक लढवई असं संघटन या महाराष्ट्र राज्याच्या मातीमध्ये उदयाला आलं, ते म्हणजे भारतीय दलित पॅन्थर. गेल्या 4 दशकापूर्वी म्हणजे साधारणतः 1972च्या काळामध्ये स्वतंत्र भारत असताना सुद्धा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही राज्यघटना असताना सुद्धा या देशातील आणि या राज्यातील दलित सवर्णवादाने पेटलेला तो काळ आणि त्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला कंटाळवाण आणि त्रासदायक वातावरण त्या काळामध्ये निर्माण झालं. जात्यांध शक्ती, धर्ममार्तंडांनी आणि मनोवादी विचारसरणीच्या पिलावळांनी सर्वसामान्य दलित बहुजन आणि गोरगरिबांवर आतोनात असे छळ केले, अनन्वित असे छळ करून जातीवादाचा त्यांना त्रास देण्याचं काम केलं. आणि म्हणून या जातीवादाच्या या वातावरणाला विरोध की काय, किंबहुना न्याय हक्कासाठी उभं राहिलेलं एक वादळ म्हणजे भारतीय दलित पॅन्थर आहे. आणि याच दलित पॅन्थरला गेल्या 25 वर्षापासून
त्या काळातले लढवय्ये पॅन्थर, भारतीय दलित पॅन्थरचे आताचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण दादासाहेब भुतकर यांनी गेल्या 25 वर्षापासून या शासनाला, प्रशासनाला, महाराष्ट्र राज्याला आणि जातीवादी नराधमांना सडेतोड उत्तर देण्याचं काम लोकशाही आंदोलनाच्या माध्यमातून आणि पॅन्थरच्या माध्यमातून केलेलं आहे. तर सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार समारंभ लक्ष्मण गायकवाड, विचारवंत प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, रवींद्र जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झालाय. सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने रविवार रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्याच्या पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चेतना सोनकांबळे यांनी केलंय. तर या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, भटक्या विमुक्त जमातीचे नेते लक्ष्मण गायकवाड यांचं स्वातंत्र्योत्तर दलित साहित्यातील स्थित्यंतरे या विषयावरती विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे हे होते. तर स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सोन कांबळे यांच्या जन्मदिनानिमित्ताने या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभात प्राचार्य डॉक्टर मना वानखेडे पुरस्कार आणि सोन कांबळे पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये आदित्य कावळे आणि मोहिनी कांबळे यांना वैद्यकीय शिक्षणात गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर वानखेडे पुरस्कार, तर धम्मपाल गुरचळ यांनी स्त्री अभ्यास या विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना सोन कांबळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रोख रक्कम 5,000, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या समारंभास प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा कुमुदिनी सोनकांबळे, सल्लागार समितीचे डॉक्टर योगीराज बागुल खंडाळकर, प्राचार्य निशिकांत आलटे, डॉक्टर नवनाथ गोरे, डॉक्टर मनोहर शिरसाट, डॉक्टर सोनकांबळे, डॉक्टर दैवत सावंत आदी उपस्थित होते. आणि माझा हा पहिला कार्यक्रम असा आहे की एका स्टेजवर 4-5 पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी पहिल्यांदा मी करतोय आणि पाहतोय. खरं तर पुस्तक हेच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणारं एक साहित्य असतं. आता जोगदंड सरांनी साहित्याविषयी बरंच विवेचन केलं आणि त्यांनी अभ्यासपूर्ण काही मांडणी केली. मित्र हो, या ठिकाणी आपण सर्वच आलेल्या या प्रई सोनकांबळेच्या प्रेमाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व भावना आणि बहिणींना मी जय भीम करतो, नमो बुद्धाय बोलतो. वेरूळ येथील नाथाश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा निमित्त झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत प्रत्येक शिष्यास बेलाच्या रोपाचं वाटप करण्यात आलंय. औरंगाबाद तालुक्यातील श्री क्षेत्र वेरूळ येथील प्रसिद्ध नाथ आश्रमाच्या गुरुपौर्णिमेच्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सद्गुरू अक्काताई महाराजांच्या मनोभावे पूजा करून दर्शन घेतलंय. पहाटे मच्छिंद्रनाथ यांचं विधिवत अभिषेक व पूजन करून 56 भोग नैवेद्य अर्पण केलाय. सकाळी 10 वाजता अक्काताई महाराजांचा भक्तांनी सर्वप्रथम श्री क्षेत्र मडी येथून आणलेल्या कावड यात्रेतील जल अभिषेक आणि पूजन केलं. 12 वाजता महाराजांचं प्रवचन झालं, तर त्यानंतर वृक्ष भेट म्हणून दिलं व खानदेश नांदगाव येथून हजारो मांडे म्हणजेच पुरणपोळी, मसाला दूध, भजे, आमटी, भात, कुरडई, पापड अशा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी एलोरा हेरिटेज फाउंडेशन, जैन अलर्ट ग्रुप आणि नाथ आश्रमाच्या वतीने आलेल्या भाविकांना महाराजांचा प्रसाद म्हणून झाड जगवा हा संदेश देत हजारो वृक्षरोपं देण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आज गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्ष वाटप केले, त्यामध्ये खूप चांगलं वाटतंय. आणि या वृक्षाचं तुम्ही काय करणार आता? हे आता घरी जाऊन लावणार, ते वाढवणार. हे झाडं असे खूप मिळतात, पण ह्या झाडासारखा आनंद कुठं नाही. हे झाड गुरु माऊलीच्या कृपेने मिळालं तर आम्हाला खूप आनंद भेटला. तुम्ही या झाडाचं काय करणार? आम्ही देवाला फुलं वाढणार, याच्यावाली पानं तोडून आनंदानं घेणार, आनंद लुटू. तुम्हाला काय वाटतंय ते हे जे महाराजांनी आज वृक्ष म्हणून भेट दिली,
आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महाराजांनी प्रसाद दिला एक प्रकारे, काय वाटतंय छान तुम्हाला? वाटते झाड दिल्याबद्दल. आणि झाड म्हणजे आमच्यासोबत राहील असं वाटते की गुरुच राहील घरी. तुम्हाला काय वाटतंय ते? काय ताई, महाराजांनी प्रसाद दिल्याबद्दल खूप छान वाटतं. आणि या झाडाची खूप गरज आहे. आता श्रावण महिन्यात तर खूपच गरज आहे. त्याच्यामुळे हे झाड प्रत्येकाने म्हणजे आम्हाला तर प्रसाद मिळाला, प्रत्येकाने पण सुद्धा लावलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माझे आई पप्पा 1 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस देऊ शकत नाही असं म्हणत जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी विद्यार्थिनीला रडू कोसळलं. तर प्राध्यापक सोन कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.